त्याला सुप्रभात, सुप्रभात, सुप्रभात सगळ्यांना. नुकताच आपला प्राणायाम आणि योग संजीवनी वर्ग झालेला आहे आणि आपण आता ओंकार साधना करत आहोत. मुद्दाम असं प्लॅन केलंय, की एक नवीन साधक ध्यानाला उठत नाही. गेले मी 3 वर्ष बघतेय, की ध्यान आपण नेहमी 4:30 ते 5:30, 6 पर्यंत करतो. चांगले चांगले आपले कार्यक्रम आहेत ध्यानाचे सुद्धा. चक्राध्यान आपलं खूप शक्तिशाली आहे. आपले आता देवी ध्यान खूपच सुंदर आहे. मला नाही वाटत देवी ध्यानाचे कुठे असे कन्सेप्ट आहेत, की देवी ध्यानात सुद्धा देवीला आपण आपल्यात बघतो. त्या देवीचे, प्रत्येक देवीचे गुण आपण आपल्यामध्ये बघतो. आपण काही असं देवी तत्व वगैरे जाणून त्या दुसऱ्या व्यक्तीला नाही आपण बघत. आपण हे सगळं आपल्यात आपसात करण्याचा प्रयत्न करतो. तर हे सुंदर, सुंदर ध्यान आता करायचेत लॉन्च परत चक्राध्यान करायचंय, देवी ध्यान करायचंय. म्हणून मी थोडा विचार केला नवीन साधक जॉइन झालेत, पण उठत नाहीयेत. मग त्यांना उठण्याची एक सवय लावली पाहिजे म्हणून हा मोफत दिलेला आहे योग संजीवनी वर्ग, की त्याच्यात व्हरायटी आहे 2. एक योगासन पण आहे आणि प्राणायाम सुद्धा आहेत. आणि मग त्याच्यानंतर लगेच हा आपण ओंकार साधना ठेवत आहे. तर किती लोकांना काही म्हणतायत सकाळी छान वाटतंय आहे आपल्याला. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्या आणि एक व्हेरिएशन करून बघितल्याशिवाय आपल्यालाही कळत नाही. आपल्याला काय चांगलं वाटतंय. आता हा ओंकार साधना वर्ग झाल्यावर ध्यान करायचंय आणि मग झोपायचं आहे. आणि ज्यांना वेळ नसतो नंतर आता 5:30 ते 6 वर्ग आहे. ज्यांना 6 नंतर ध्यान करायला जमत नाही, त्यांनी आधीच ध्यान करा. आधी उठून करा. प्राणायामाच्या आधी करा. जे फक्त प्राणायाम जॉइन करतायत, त्यांनी 4:30 ते 5 ध्यान करा. मग 5 ते 5:30 प्राणायाम करा आणि मग ओंकार करा. आणि ज्यांनी योगासनही लावलंय, त्यांनी 4:30च्या आधी उठाच. आपण शिवसर्वोदय शास्त्र शिकलेले 3:30ला ध्यान करतोच. आणि 3:30 ते 4 जे तुमचं ध्यान होणार आहे, ते 4 नंतरचं होत नाही. ध्यानाचं सुद्धा असे व्हायब्रेशनल वेगळे-वेगळे टाईम स्पॅन आहेत. तर 3:30च्या ध्यानाचे व्हायब्रेशन्स पण जरूर घ्यावेत. फक्त 3:30 ते 4 करून झोपा थोडंसं. योगासन करायचं नसेल तर आणि परत प्राणायामला उठा असंही तुम्ही करू शकता. 6 नंतर वेळ नसेल तर, नाहीतर 6 नंतर ध्यान करा आणि झोपा आणि मगच कामाला लागा. तर पाणी आणि चमचा आपल्याला व्हायब्रेशन्स पाण्यात तयार करायचे आणि भोवरा सुद्धा करायचा आहे. तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवायचे आणि विरुद्ध दिशेने फिरवायचे. पाण्यामध्ये खूप काही एनर्जी तयार होईल. ही एनर्जी ड्रिंक आहे. आता बघा उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामुळे आपल्याला खूप असं ऊर्जा कमी वाटते. काही वेळेला खूप शीण आल्यासारखं वाटतं, झोप येते. अशा वेळेला पटकन हे व्हर्टेक्स वॉटर करायचे. खूप लाभदायक आहे. आजाऱ्यांना द्यायचे, वीकनेस असेल तर द्यायचे. एनर्जी कमी फील होत असेल तर द्यायचे. फक्त 6-7 नंतर संध्याकाळी घ्यायचं नाही हे, नाहीतर मग झोप येणार नाही. व्हर्टेक्स वॉटर घेतलं तर झोपच येणार नाही. तर ते या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. 6च्या पर्यंत संध्याकाळी हे वापरायचंय व्हर्टेक्स. आता दुसरी थेअरी आपण करतो, की त्याला अफर्मेशन्स पण देतो. व्हायब्रेशन्स आपण व्हर्टेक्स करता-करता व्हायब्रेशन्स पण देतो. आणि तिसरं टेक्निक तुम्हाला मी मागच्या महिन्यात सांगितलं होतं, की प्रत्येक घोट थोडासा इकडनं-तिकडनं असा फिरवून तोंडातनं लाळ मिक्स करून पाणी प्यायचं. असंच शिकायचंय पाणी प्यायला. भर प्यायचं नाहीये पाणी. आपल्याला आता उन्हाळ्यात तर गट प्यावंसं वाटतं. तर ते सगळं सवयी पहिले 2-3 घोट तरी आपण तसे प्यायला शिकूयात कॉन्शियसली. तर चला, काय जे दुखतंय ते थांबलंय म्हणायचं. आम्ही मी सकाळी लवकर उठत आहे. संपूर्ण पहाटेच्या ऊर्जेचा फायदा मिळत आहे. निरोगी निरामे नुसते आनंदी राहत आहे. शांत समाधानात राहत आहे. नंबर नसेल ना, मी 2 मिनिटात उडवणार आहे लक्षात घ्या. नंबर घालायला शिका. ₹1500 काही ठिकाणी ओंकार साधना वर्ग सुरू आहे. आपले हे कार्यक्रम आपल्या विहंगमच्या मेंबर्ससाठी आपण मोफत ठेवतो. कमी फी मध्ये ठेवतो. स्नेहल भोसले नाव कसं घातलंय बघा. कॅपिटल पाहिजे आणि एस आणि बी.
तर या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तुम्हाला आता युग बदलत आहे ना, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळणार आहेत नंतर नंतर. धनश्री जोशी मॅडम नंबर घाला, नसेल तर घ्या, फॉर्म भरा. तर चला, आता ओंकाराचं मॅडम जे काही नवीन असतील त्यांना शिकवलंच असेल की ओंकार कसा म्हणायचा. ओंकार म्हणायच्या अनेक पद्धती आहेत आणि आपण आता वेगळ्या पद्धतीत नंतर नंतर मी ज्या वेळेला घेईल वर्ग त्यावेळेला आपण वेगळ्या वेगळ्या ओंकाराच्या साधना करणार आहोत. वेगळे वेगळे गूढ तंत्र अवलंबणार आहोत. या महिन्यात नाही, या महिन्यात एक बेसिक तुम्ही शिकून घ्या. माझा नंतरचा असा प्लॅन आहे, मी सारखी म्हणते की ओंकारात डीप मध्ये जायचंय, प्राणायामामध्ये डीप मध्ये जायचंय. प्राणायामात म्हणजे एक श्वसन टेक्निक्स जे आहेत गूढ प्रकारचे ते प्राणायामातून आपल्याला शिकायचे आहेत. आणि ओंकाराच्या सुद्धा आता सुलक्षणा मॅडमना मी त्या दिवशी सांगितलं की आपल्याला हे सगळं सनातन मधून घ्यायचंच आहे. की ओम हा मंत्र प्रत्येक मंत्राच्या ह्याला ओम हा पहिल्यांदा असतोच असतो. तो का असतो ह्याचं शास्त्र सुद्धा जाणून घ्यायचं. तो असतो का तर ती ब्रह्मांडातली ऊर्जा आपण ऍब्सॉर्ब करतो. कुठलाही मंत्र म्हणतो, गायत्री मंत्र असेल, कुठलाही मंत्र असेल, ओम का असतो? ओम नमः शिवाय. ओम भू हे प्रत्येक मंत्राच्या आधी ओम काय आहे? मंत्र म्हणण्यासाठी ब्रह्मांडातली ऊर्जा आपण आपल्याजवळ घेतो आणि आपली नकारात्मक ऊर्जा ब्रह्मांडात फेकतो. हे साधं तत्व आहे. पण तो ओम कसा म्हटला पाहिजे? तो ओम असा बाणासारखा गेला पाहिजे. सुर्र गेला पाहिजे. तर हे सगळं जाणून आपण ओंकाराचं सुद्धा खूप प्रचंड महत्व आहे. तर आता नवीन काही असतील म्हणून मला दरवेळेला काय होतं, की काही नवीन असतील म्हणून मी पुढे जात नाही. जास्त पुढे जात नाही. मागचे जे किती महिने काही सांगितलंय तिथे. तर म्हणून आता हा जो ओंकार बेसिक करणार आहेत, त्याच्या पुढं आपण हे जाणार आहोत. तर मी तुम्हाला थोडंसं साधे आपण जे 3 ओंकाराचे हे म्हटलेले आहेत. शेअर करायचं. शेअर करते मी पीपीटी आणि मग आपण ओंकार ध्यान करणार आहोत. तर आपण एक नेहमीचं जे आपलं आहे ओंकाराचं म्हणण्याचं ओम हे मॅडमनी सांगून झालं असेल तुम्हाला. ओंकारामध्ये 3 अक्षर आहेत ओम. मग आता म्हणण्याचं काय वैशिष्ट्य आहे? ओ म्हणण्याचं काय वैशिष्ट्य आहे? दीर्घ. म्हणण्याचं काय वैशिष्ट्य आहे? आता तुम्हाला मॅडमनी 2, 3, 5 मध्ये सांगितलं असेल. 2 सेकंद म्हणायचं आहे. 3 सेकंद ओ म्हणायचं आहे आणि 5 सेकंद म्हणायचं आहे. असा 10 सेकंदाचा ओंकार मॅडम सुरुवातीला शिकवतात. आता याच्यामध्ये तुम्ही नोट डाऊन केलं की नाही माहिती नाही. मला दरवेळेला पहिल्यांदा आठवणच करून द्यावी लागते. की तुम्ही आधी ऑब्झर्वेशन्स घेतले पाहिजेत हा वर्ग सुरू व्हायच्या आधी. तर ह्याच्यामध्ये ओम काय कसं म्हणता तुम्ही? ओम म्हणता, काय म्हणता, ते किती सेकंद तुमचा ओंकार चालू राहतो ते बघायचंय तुम्हाला. तर जेव्हा श्वास भरून घेता, श्वास भरून घेतल्यावर सेकंद काटा बघायचाय कुठं. ना की आधी सेकंद काटा बघून श्वास भरून घ्यायचाय. कारण कारण दरवेळेला श्वास घेताना तुम्हाला जास्त वेळ कधी घेणार? आता प्राणायाम करता ब्रीदिंग लंग कपॅसिटी वाढत जाणार. मग दरवेळेला ज्या वेळेला तुम्ही समजा श्वास घ्यायच्या आधी जर सेकंद काटा बघितला, तर श्वास कमी जास्त भरून घ्याल. मग खरी लंग कपॅसिटी म्हणजे त्याच्यावरच ऍक्च्युली ओंकाराचा टाइम ठरणार आहे. पण आपण कम्पेअर नाही करू शकणार मग. म्हणून मला असं म्हणायचं की तुम्ही श्वास ज्या वेळेला भरून घेता त्यावेळेला सेकंद काटा कुठे बघायचंय आणि ओम पूर्ण म्हणून झाल्यानंतर किती सेकंदात तो ओंकार होतोय तो म्हणायचा आहे. तो बघायचा आहे, लिहायचा आहे ग्रुपवर सगळ्यांनी. सुलक्षणा मॅडम आज पोस्ट करून टाका. हे एक रीडिंग घ्यायचंय तुम्ही. एका एका मिनिटात किती ओंकार होत आहेत हे काही बघायचं काही गरज नाहीये. कारण तुम्हाला सांगते आपण ज्या वेळेला एक ओंकार म्हणतो आणि त्याच्यानंतर दुसरा ओंकार म्हणतो. खरं रहस्य कशात ते सांगू का? खरं रहस्य ज्यावेळेला ओंकार म्हणतो ना, त्याच्यानंतरच्या शांततेत आहे. तीच तुरीय अवस्था. आणि ती तुरीय अवस्था आपण गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे जोपर्यंत इच्छा होत नाही, तोवर दुसरा ओंकाराला लगेच श्वास भरून म्हणण्याची घाई करू नका. असं पण तुम्ही करून बघा. किंवा लागोपाठ मॅडम म्हणतात त्यावेळेला म्हणून बघा. किंवा तुम्ही नंतर ज्यावेळेला ओंकार म्हणता त्यावेळेला तुम्ही जरा जास्त पॉज घेऊन दुसरा ओंकार म्हणायला लागा.
आणि मग कुठलं तुम्हाला रेझोनेट होतंय त्या पद्धतीने तुम्ही बघा. पण आपल्याला या ओंकारातले रहस्य जर जाणून घ्यायचे असतील, तर प्रत्येक वेळेला आपल्याला अ, ओ, म आणि नंतरचा जो पॉज आहे बिंदू त्याला जाणून घेतलं पाहिजे. त्यातले रहस्य ॲब्सॉर्ब केले पाहिजेत. भावना जनरेट करून म्हणता आले पाहिजेत. ज्यावेळेला ओम म्हणतो या सगळ्या एक-एक शब्दांमध्ये अवस्था आहेत. मग या सगळ्या अवस्था जागृती, तुर्या जागृती, सुषुप्ती वगैरे स्वप्नावस्था, तुर्यावस्था या सगळ्या आपण झलक आपल्यामध्ये जनरेट फिलिंग्सची, भावनांची, विचारांची करून जर तो ओंकार म्हटला, तर खूप आपली साधना उच्च प्रतीची होणार आहे. म्हणजे हे तर पहिले वरवरचे तुम्हाला सांगते. पण ज्यावेळेला मी मागं 2-3 वर्षापासून येते आणि काही-काही मॅडम नसेल तर हे असं काही सांगते आणि त्या ओम मधले सगळे रहस्य सांगते. सगळ्या अवस्था 4 अवस्था आपण बघतो आणि त्या 4 अवस्था समजून-उमजून घेऊन ओंकार करायचा प्रयत्न करतो. त्यावेळेला आत्तापर्यंत तर कोणाला जमलेल्या नाहीये. सगळ्यांना प्रॉब्लेम येत होते, की मॅडम नाही त्या 4 अवस्था लगेच हे होत. तर त्यामुळं तुम्ही आता प्राणायामाने जर हे केलं ओंकार, तर खूप जास्त तुम्हाला मी काय सांगते ते कळणार आहे. जसं भैरव विज्ञान तंत्र आपण करतो शिवसर्वोदय शास्त्रात आणि भैरव विज्ञान तंत्रामध्ये 112 गुप्त विधी आहेत. पहिल्याच 1-2 विधींना जो काही भैरव पॉइंट आहे, म्हणजे आपण जे म्हणतो महादेव, की मीच शिव आहे. तो शिव पॉइंटच कोणाला कळायचा नाही. मग जो प्राणायाम करा म्हटलं. ज्यांनी माझं ऐकलं, प्राणायाम केले, त्यांना आता सुंदर तो शिव पॉइंट कळायला लागलाय. मग शिव पॉइंट कळाल्यावर पॉइंटची आपण रहस्यमयी साधना करू शकतो ना, नाहीतर कसं करू शकतो? तर तसंच आता हे ओंकार खरं आपल्याला या डीप अभ्यास करायचा असेल, तर प्राणायाम करा. मोफत दिलाय त्यासाठी. आणि मग ओंकार करा. म्हणजे मला पुढं जाता येईल आणि मला काय सांगता येतंय ते तुम्हाला प्रॅक्टिकली अनुभवता येईल. तर बघा आज आपण अ या शब्दातले व तो दीर्घ म्हणायचे फायदे बघायचे आहेत. तर चं काय महत्व आहे? तसंही ओंकारात जर आपण बघितलं तर ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत. आता हे ब्रह्मा, विष्णू, महेश कोण आहेत? तर हे काही कोणी देव वगैरे म्हटलेलं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये, पण ते एनर्जीज आहेत. मग सायंटिफिक आपण जर बघितलं तर कुठलाही मॅटर जो आहे, कुठलाही पदार्थ आहे, तो कोशानी बनलेला आहे. तर प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन या 3 ह्यांनी बनलेला आहे. आत्ताचं थोडंसं सायन्स बदलतंय आणि आत्ताचं आपण प्रत्येक जो मॅटरचा कण आहे, प्रत्येक जो अणू, रेणू, न्यूट्रॉन किंवा ॲटम जे म्हणतो, तो प्रत्येक अजून आपण डीपमध्ये गेलेलो आहे. आता शास्त्राने उलगडलेलं आहे. की त्यामध्ये सुद्धा क्वांटम फिजिक्स आलेलं आहे आणि क्वांटम फिजिक्सनुसार म्हणजे आपण जर 12वी शिकलेलं असेल सायन्समध्ये तर वेव्ह थिअरीज. मग प्रत्येक हे वेव्हजमध्ये आहेत, वेव्हज. मग आता हे उ, म कोण आहेत? तर आपण म्हणतो त्रिदेव आहेत. ओंकारात सगळ्या ब्रह्मांडाची उत्पत्ती आहे. मग कुठला आहे त्रिदेव मधला? तर ब्रह्मा आहे, ब्रह्मा. म्हणजे ब्रह्मा. मग ब्रह्मा काय करतो? सृष्टीला क्रिएट करतो. मग साधा ओंकार म्हणताना आपण ज्यावेळेला म्हणतो, त्यावेळेला जर आपण फोकस ठेवला, की हा माझ्यामध्ये क्रिएशन्स करणार आहे. हा ब्रह्मांडाचं सुद्धा क्रिएशन करतो. आपण म्हणतो ब्रह्मांडाची उत्पत्ती ओंकारातून झाली. मग मला जे उत्पन्न करायचंय बघा आज प्रतिपदा आहे. आज पौर्णिमेनंतरची प्रतिपदा आहे आणि आज करायची आहे आपल्याला 6:30ला. म्हणजे पहिली वेळ 6:30, दुसरी वेळ काढा तुम्ही. आणि मग आज जर पौर्णिमा आहे, तर आता नंतर चंद्र कमी होणार आहे. काल पौर्णिमा होती आणि आजपासून चंद्र कमी होणार आहे. मग आजचं महत्व काय आहे? तर आपल्या जीवनातून जे काही काढून टाकायचंय आता आपल्याला पुढे जाताना, ते डिलीट करायचं आहे. ते सगळं आता आपले संकल्प असे पाहिजेत. अमावास्येनंतर चंद्र एक ह्यानी वाढत जातो. म्हणजे क्रिएशन्स म्हणजे वाढत नवीन-नवीन जे काही आपल्याला जीवनात आणायचं आहे, ते संकल्प पाहिजेत. मग ज्यावेळेला आपण म्हणतो, त्यावेळेला क्रिएशनच्या भावना निर्माण केल्या पाहिजेत. आपल्याला काय क्रिएट करायचंय? उदाहरणार्थ आपल्या शरीरात हार्मोन्स संतुलन क्रिएट करायचे. हार्मोन्स जर कमी असतील, आपल्याला झोप येत नसेल, डोपामाइन आपल्याला हवंय, आपल्याला स्ट्रेस हार्मोन्स कमी करायचा आहे. तर इथे फोकस हवाय, त्या भावना हव्यात. मग आपल्याला हा जर दीर्घ म्हटला, तर नक्कीच आपल्या शरीरात जास्तीत जास्त क्रिएशन्स होणार आहेत. मग ते चांगल्या पेशींचे क्रिएशन्स तुम्ही इमॅजिन करा.
परत आता जंक डीएनए आपला ऍक्टिव्हेट होत चाललाय. तो जंक डीएनए क्रिएट होतोय, ऍक्टिव्हेट होतोय, अशा भावना निर्माण करा. किंवा ब्रह्माला तुम्ही उगाच देवाला नुसतं इमॅजिन करत जाऊ नका. इथे आपण आपली फिलॉसॉफी आपण स्वतःत ईश्वर मानतोय. म्हणजे स्वतःतल्या ब्रह्माला क्रिएट करायचे ओ लॉंग म्हणताना. मग ओ लॉंग कोणी म्हणायचं? आता हे करू नका. जे जुने साधक आहेत त्यांना मी केव्हाच सांगितलेले. नवीन साधकांना मी फक्त उद्दिष्ट ही तुमच्या समोर ठेवते की ओंकार साधना केवढी गूढ आहे आणि केवढी लाभदायक आहे. मग मॅडम जसं म्हणतायत, शिकवतायत तसंच नवीन साधकांनी म्हणायचंय. पण जुन्या साधकांनी ओ लॉंग म्हणून बघायचं आहे. मग हा ब्रह्मा आहे, क्रिएशन्स आहे. ओ काय आहे? तर विष्णू आहे. ओ आपण आता नंतर बघू. परत बघा उत्पन्न होतोय. हे पुढं मी नंतर सांगते. आता लोक आहेत, सप्त लोक. आपण जे लहानपणी शिकलो की बाबा भूलोकात कोण आहे, म्हणजे जमिनीच्या खाली सुद्धा आहेत. तर आपले 3 जर लोक आहेत, हे सुद्धा ओ, म रिप्रेझेंट करतात. मग हा भूलोक रिप्रेझेंट करतो. बघा, ऊ कोण करतो? भूवर लोक म्हणजे भूच्या वरचा. आणि म हा स्वरलोक. तर हे वेदात सुद्धा रिप्रेझेंट करतात. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद. तर इतकं काही ब्रह्मांड सगळं सामावलेलं आहे या ओंकारात. तर आता हा ओ जर लॉंग म्हटला तर आपल्याला शारीरिक फायदे काय होणार आहेत? मेंटल फायदे काय? तर नि जास्तीत जास्त आपल्याला स्पाईनवर फरक पडतो. फिजिकल फायदे जास्त अनुभवायला येणार आहेत. आणि ऊनी मेंटल. बघा ऍस्ट्रल प्लेन्सवरचं आता हे प्लेन्स वगैरे सगळं आज होणार आहे. आज आपला 21 दिवसाचा कोर्स सुरू होतोय संध्याकाळपासून. मग तुम्हाला जास्त कळेल. तर हा आपल्याला जो काही आहे पाठीचा कणा किंवा आपला जो पोटाचा पुढचा जर भाग घेतला तर पोट आणि छाती यामध्ये सगळे व्हायब्रेशन्स निर्माण करणार आहेत. त्यामुळे म्हणताना फोकस तिथेच पाहिजे. तर हा लॉंग म्हणायचा आहे. ही साधना नंतर करायची मॅडमनी शिकून झाल्यावर. जुन्या साधकांनी करायची आहे. मी आधीच सांगितलंय तुम्ही संकल्प ठेवा. कारण ही ओंकार साधना जर करायची असेल तर 1 महिना ओ, म म्हणजे म लॉंग आधी मॅडम शिकवतात. कारण तो जास्त महत्वाचा आहे. मग 1 महिना लॉंग करायचा आणि 1 महिना लॉंग करायचा. असं कमीत कमी 3 महिने तरी तुम्ही संकल्प ठेवा. तर सगळे जे काही स्पायनल कॉर्ड रिलेटेड आपल्याला इश्यूज आहेत, मणक्यांचे काही इश्यूज आहेत किंवा आपले त्या रिलेटेड बोन्सचे काही प्रॉब्लेम्स असतील, नर्व्सचे काही प्रॉब्लेम्स असतील, तर लॉंग म्हणायचा आहे. तिथे फोकस ठेवायचा. ज्या मणक्यांमुळे प्रॉब्लेम आलेले आहेत, तिथे फोकस ठेवायचा छातीपर्यंत. खालपासून ते छातीपर्यंत. आणि मग ला छातीपासून ते घशापर्यंत असं आहे. तर आज आपण ध्यान करूयात आता. चला. ध्यान करायच्या आधी थोडंसं पाणी पिऊन घ्या. पाणी पिताना परत अफर्मेशन्स द्या. आणि नंतर ध्यान करून झोपा ध्यान साधकांनी. आता आपल्याला ओंकारामध्ये जे 3 शब्द आहेत ते दीर्घ म्हणण्याचे फायदे बघायचे आहेत. मी पुढं नेते जरा उशीर झाला. हा नाभीच्या भोवतालचा प्रदेश, भोवतालचे अंग